नमस्कार, माझं नाव विठ्ठल दिनकर कस्तुरे। मी श्री जियाजी सिक्युअर सिस्टम्स म्हणजेच पहिल्याची श्री जियाजी ऑटोमेशन सिस्टम्स या फर्मचा प्रोप्रायटर, ओनर, पार्टनर अशा विविध भूमिकेमधून गेलेलो आहे। 2009च्या इस्टॅब्लिश नंतर मला काही काळानंतर असं जाणवलं की मी जो बिझनेस करतोय तो मी माझ्यासाठी करतोय, फॅमिलीसाठी करतोय, फ्रेंड्ससाठी करतोय की पैशासाठी करतोय, याच्यावर माझं कन्फ्युजन होतं। जसजसं वेळ पुढे सरकत गेला तसतसं मला कळत गेलं की आयुष्यात आपल्याला जे पण कनेक्ट्स होतात ते कनेक्ट्स काहीतरी पर्पजमधून होतात आणि ते पर्पज मला कळलेच नाही, कारण मी ते सगळ्या गोष्टी इमोशनली हँडल करत होतो। म्हणजे बिझनेस जो आपण प्रॅक्टिकली केला पाहिजे तो न करता मी तो इमोशनली करत होतो आणि मला ते कधी ऑब्झर्वेशनच झालं नाही की माझ्या बाजूची जी व्यक्ती आहे किंवा जो परिवारातली लोक आहेत किंवा जे मित्र आहेत हे कशा पद्धतीने रिॲक्ट होतील। आणि अखेरीस तो एक काळ आला ज्यावेळेस लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लागला त्याच्या आधी तर माझं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं असं मी ॲझम्पशनमध्ये होतो। पण जसा लॉकडाऊन लावला 2020मध्ये 22 मार्चला, त्यावेळेस मी नुकतीच माझी नारेंगावची ब्रांच लॉन्च केली होती आणि सुदैवाने सगळं व्यवस्थित चालू होतं। पण लॉकडाऊनने अशा काही गोष्टी शिकवल्या मला की माझा माज असेल, माझा पैशावरचा जो गर्व असेल किंवा मी जे काही व्यवसाय मी उभा केला होता कोणाच्या विदाऊट सपोर्ट, तर त्या सर्वांना आहे ना एक आपण म्हणतो ना भूकंप गेल्यासारखं झालं। तो भूकंप याच्यासाठी की त्यांनी विठ्ठल दिनकर कस्तुरे हा आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी बदलला। तर ते बदलण्याची कारणं अशी होती की लॉकडाऊन नंतर जशी मला माझं बॉश कंपनीचं पॅन इंडियाचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याला थोडंसं कॉन्ट्रॅक्टला अडथळे निर्माण व्हायला लागले। लॉकडाऊनमध्ये सर्वांनाच आर्थिक परिस्थितीचा आणि मानसिक दोन्ही प्रकारे सगळ्यांनाच त्रास झाला होता। त्याच्यामध्ये कंपनीने माझं एक टेंडर मला इंटिमेट न करता एक टेंडर टर्मिनेट करून टाकलं होतं आणि ज्याची व्हॅल्यू होती जवळपास 1 CR। तरीसुद्धा मी माझ्याकडे असलेले 30 एम्प्लॉई आणि माझा बिझनेस मी त्यांच्याशिवाय चालवू शकत होतो आणि मी पूर्ण एक लॉकडाऊनची लाट मी त्यांना घरी बसल्या पगार देत होतो। आणि तो पगार देण्याचं इंटेन्शन माझं एवढंच होतं की ते माझे एम्प्लॉई ते माझ्याकडनं पैसे नाही मागणार, मग कोणाकडे मागतील। अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हातावरचे कामं पण थांबलेली होती त्यावेळेस त्यांना माझं सहकार्य होतं। सो ॲज अ एम्प्लॉयर मला ते वाटलं की मी त्यांच्यासाठी उभं राहावं आणि मी राहिलो। पण इमोशन कसे घात करतात हे मला लॉकडाऊनच्या दुसऱ्या लाटमध्ये कळलं आणि ती लाट अशी होती की ज्याच्यामध्ये ज्या पैशाच्या जोरावर मी लोकांना माझ्याजवळ ठेवलं होतं त्याच पैशाने मला त्या लोकांना लांब करायला मदत केली। म्हणजे पैसा संपला की माणसं जातात, म्हणजे आपण ती मराठीत म्हणे असतील शीतं तर जमतील भूतं, आणि ती भूतं ॲटोमॅटिक गायब झाली। आणि ती गायब झाल्यानंतर माझ्या इमोशन्सला तो जो छेद पडला त्याच्यात मी विचार करायला लागलो की अरे, जो विठ्ठल कस्तुरे सर्वांसाठी परिस्थितीमध्ये त्यांच्या अडीअडचणीला उभा राहत होता तो तोच आहे का? आणि आज जेव्हा त्याच्यावरती ही परिस्थिती आली तर त्याचे एम्प्लॉय असतील किंवा त्याचे कलिग्ज असतील किंवा त्याचे मित्र असतील किंवा फॅमिलीतले काही नातेवाईक असतील, हे त्याच्या मागं का बरं उभे नाही आहे? मग ते आपण म्हणतोच ना की आयुष्यभर मला माझ्या बायकोनी तर सांगितलं, अहो तुम्ही माणसं ओळखायला चुकी करतात, माणसं ओळखायला चुकी करतात। आणि ही ज्यावेळेस तो फुकटचा सल्ला मला भेटत होता त्यावेळेस ते मला कळलं नाही। पण ज्यावेळेस मला परिस्थितीने चमत्कार दाखवला आणि त्या चमत्काराला मी नमस्कार करून माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला आणि तो आहे 11 जून 2022, ज्यावेळेस मी E3ला रजिस्टर झालो ॲज अ पार्टिसिपंट म्हणून। आणि त्यावेळेस मला याच्यात सहकार्य केलं होतं ते माझे सुभाष लागली, गिरी मीडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर, त्यांनी मला या E3मध्ये आणलं। आणि इकडे आणल्यानंतर मला असं जाणवलं की त्यांनी मला एक सांगितलं होतं की आयुष्यात आत्तापर्यंत जे काही झालं त्याच्यासाठी 9 महिने तू स्वतःला कुठंतरी डेडिकेटेड दे आणि तुझ्यात काय बदल होतो तूच बघ। बस मी या इंटेन्शननी E3ला आलो आणि त्यानंतरचं माझं आयुष्यच बदलून गेलं आहे। आयुष्य बदललं इन द सेन्स आर्थिक रीतीने मी जो काही इमोशनली डिसिजन घेत होतो त्या मी कुठंतरी फ्रीज करून टाकल्या आणि मला असं कळलं की बिझनेस हा प्रॅक्टिकली करायचा असतो, तो कुठल्याही इमोशन्सनी
किंवा कुठल्याही प्रकारच्या भावनिक डिसिजनमधून चालवायचा नसतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर ॲटोमॅटिक होतो. ॲग्रेशन माझ्यामध्ये खूप होतं, मी रिॲक्शन फार फास्ट देत होतो. त्याच्यामुळे पण कदाचित काही लोकांना माझं स्ट्रेट फॉरवर्डनेस खटकत असेल. आणि आर्थिक परिस्थिती, या 3 गोष्टीच्या चिमटीमध्ये मी अटकल्यामुळे माझी कोंडी झाली होती आणि ती कोंडी तोडण्याचं काम माझं E3ने केलं. सो सगळ्यात पहिले मी याच्या पुढचं शेअरिंग करण्याआधी मी थँक्यू म्हणेल E3ला की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली की ह्या चिमटीतून कसं बाहेर यायचं हे E3च शिकलो. गणितामध्ये आत्तापर्यंत आपण फार फॉर्म्युले शिकलो की सूत्र असतात आणि सूत्राने त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतो. पण E3ची सूत्र अशी की त्यांनी माझ्या जीवनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि मग ते जीवनाचे प्रॉब्लेम काय होते, तर मग आर्थिक याच्यातून आलेले जे तणाव होते रिलेशनशिपमध्ये ते पॅचअप करण्याचं काम E3ने केलं. त्याच्यानंतर बिझनेस कशा पद्धतीने करायचा, कोणते डिसिजन केव्हा घ्यायचे, कशा पद्धतीने आपल्याला आपला बिझनेस गुड पाथवर आहे की नाही हे रिअलाईज करून घ्यायचं किंवा क्रॉस चेक करायचं आहे. आणि इतक्या वर्षाचा बिझनेस हा विदाऊट मिशन व्हिजन मी रन करत होतो. 12 वर्षानंतर मला ते रिअलाईज झालं की नाही, विदाऊट मिशन व्हिजन हा बिझनेस असूच शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी मिशन व्हिजनवरती काम केलं आणि माझा पाथ चेंज झाला. अशा रीतीने श्री GIG ऑटोमेशन सिस्टम्सचं श्री GIG सिक्युअर सिस्टम्स हे पार्टनरशिप फर्म झालं. आणि त्या फर्मची पहिली पार्टनर माझी अर्धांगिनी म्हणजे माझी बायको भाग्यश्री कस्तुरे ही झाली. आर्थिक परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती जर मजबूत असेल तर आपल्याबरोबर आपली फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्ज हे सर्वच असतात. कारण आपल्याला तोपर्यंत कळत नाही त्यांचा पर्पज काय. आणि मला याच्यातून एक कळलं की पैसा जर नसला तर सगळ्यांचे पर्पज आपल्याला लगेच क्लिअर दिसायला सुरुवात होते. तुम्ही ज्या व्यक्तीला आत्तापर्यंत पैसा प्रोव्हाइड करत होतात, मग ते तुमचे आईवडील असतील, तुमचे मित्र असतील, तर त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती असते. आणि ज्यावेळेस तो पैसा पुरवणं बंद होतं त्यावेळेस ती नाती लगेच आपल्याला गायब झालेली दिसतात, ती आपल्यापासून अचानकपणे दूर गेलेली दिसतात. आणि याचं एकमेव कारण आहे पैसा. तर पैशाच्या बरोबरचे जे ऑब्झर्वेशन्स आहे किंवा पैशाबरोबरचे जे इमोशन्स आहे हे आयुष्यामध्ये सगळ्याचेच असतात. फक्त याला काही अपवाद असेल, ती म्हणजे माझी बायको, माझे मुलं, की जी फॅमिली माझ्याबरोबर आहे, माझ्या चांगल्या काळात आहे किंवा माझ्या पडत्या काळात आहे, त्यांनी मला साथ दिली. आज मी तुम्हाला पूर्ण नाव घेतोय माझं की विठ्ठल दिनकर कस्तुरे. हेच पहिले नाव मी फक्त विठ्ठल कस्तुरे लावत होतो, जिथं मी वडिलांच्या नावाचा पूर्ण उल्लेख कधीच केला नाही. त्याला कारण आहे, ज्या वेळेसपासून मला कळतंय त्यावेळेसपासून माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही केलं असं मला कधी जाणवलंच नाही, ही माझी तक्रार होती. पण जसं मी ते शिकत गेलो आणि स्वतःमध्ये मी चेंज घडवत गेलो तेव्हा मला कळलं की नाही, या आयुष्यामध्ये जर जगायचं असेल, मग तो बिझनेस असेल, रिलेशन असेल, फ्रेंड्स असतील, तुम्हाला कुठेही वावर करायचा असेल तर तुम्हाला डिप्लोमॅटिक राहिलं पाहिजे. म्हणजे जो जसा पद्धतीने आपल्याकडनं एक्सपेक्टेशन करतो तशा पद्धतीने न वागता आपल्याला काय पाहिजे तशा पद्धतीने त्याला वागवून घेणे. इतके दिवस लोकांना काय पाहिजे ह्या एक्सपेक्टेशनने मी वागत होतो, आता मला काय पाहिजे त्या एक्सपेक्टेशनने मी वागतो, माझ्या फॅमिलीला काय पाहिजे त्या एक्सपेक्टेशनने वागतो. त्यामुळे मला आता फार त्रास होत नाही. आर्थिक जरी आपण कमी असलो किंवा कमी झालो असलो तरी आपलं कुटुंब म्हणजे आपली बायको आणि मुलं ही आपल्याला बळ देतात. आणि ते रिलेशन पैशाशी जोडलेले नाही आहे. आणि आयुष्यात येणारं कोणतंही रिलेशन असं मानलेलं आणि ॲज्युम केलेलं कोणतेच रिलेशन आयुष्यात टिकत नाही. प्रत्येकाच्या मागे असं जर काय असेल तर त्यांनी समजून घ्यायचं, आपल्या याच्यामध्ये आपली प्रगती झालेली आणि आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणून लोक आपल्याला विचारतायत, हे त्याचं साईन आहे की तुम्ही आर्थिक मजबूत आहात. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक मजबूत नसाल त्यावेळेचं साईन असे की आपल्या जवळची माणसं अचानक गायब होतात आणि आपल्याला आपले रिलेटिव्हसुद्धा विचारत नाही. तो मान आपल्याला जो पहिले भेटत होता तो आत्ता भेटत नाही. याच्यावरून आपण आपला ॲनालिसिस करू शकतो. हे मी याच्यातून शिकलो. आणि पुढे जाऊन मला असं वाटलं की ह्या सर्वांसाठी नेक्स्ट व्हर्जन विठ्ठल कस्तुरे कसा असेल, तर त्यांनी बिझनेसमध्ये कशा पद्धतीने म्हणजे पार्टनरशिप केली, तर मी परत नव्याने सुरुवात केली. एका कंपनीवर डिपेंड न राहता मी बाकीच्या आत्ता माझ्याकडे 17 कंपन्या आहेत आणि 17 कंपन्यांमध्ये माझं काम चालू आहे. एक बॉश कंपनी सोडली तर एकमेव कॉन्ट्रॅक्टर असेल जो बॉश बरोबर कंप्लेंट केलेली आहे आणि स्क्रुटनी चालू आहे GST मध्ये. सो आत्तापर्यंत स्क्रुटनीचे सगळे निकाल माझ्या बाजूनी. याला कारण माझं ऑथेंटिक
किंवा माझा जो बिझनेस रिलेटेड जो रेकॉर्ड मी मेंटेन केला तो मला इथे खूप कामाला आला. याच्यानंतर डोमेस्टिक याच्यामध्ये मी कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, तर मी आत्तापर्यंत एक कस्टमर फोकस करत होतो. आता मला 100 रुपयाचा एक कस्टमर नको आहे, तर मला 10-10 रुपयाचे 10 कस्टमर मी केलेत, जेणेकरून कोणतेही 1-2 कस्टमर जरी बंद झाले तर बाकीचे कस्टमर माझ्याकडे असतील. हा माझा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू मी चेंज केला पहिले. त्याच्यानंतर बिझनेसमध्ये मी प्रॅक्टिकल वागायला सुरुवात केली. लिगली सगळे डॉक्युमेंट्स मी बाइंड करून घेतले. रजिस्ट्रेशन वगैरे होतंच, पण बिझनेसमध्ये फायनान्स कसा वापरायचा आणि हवेतून पैसा कसा क्रिएट करायचा याच्यावर मी जास्त फोकस केला. आणि त्याच्यामुळे मी जर आत्ता श्री जियाजी सिक्युअर सिस्टम्स चालू केले, 1 एप्रिल 2023ला मी त्याचं रिइस्टॅब्लिशमेंट केलं. आणि ते टाईमपासून मी आत्ता 50 लाख क्रॉस आहे या नवीन फर्मला. आणि त्याचं पण वर्किंग जे आहे फायनान्शियल ते डिसेंबर 2023 पासून चालू केलं. त्या मानाने मी फार खूप मोठी झेप घेतली आणि मी आता माझ्या आयुष्यात स्टेबल आहे. नात्यांच्या बाबतीमध्ये मी जिथे पहिले इमोशनली वाहत होतो तिथून मी आता बॅकफूटवर आलो आहे आणि मी आता प्रॅक्टिकल आणि फोकस झालो आहे बिझनेसच्या बाबतीत. तर हे सर्व माझं चेंज जो झाला, तर हे मला सगळं लॉकडाऊन आणि जे काही मी कोर्सेस केले त्याच्यातून मला हे शिकायला भेटलं. तर जे कोणी भविष्यामध्ये बिझनेस करणार आहे त्यांना माझा एकच संदेश राहील की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही बिझनेस करणार असेल, मग तो भावाबरोबर असेल, मित्राबरोबर असेल, रिलेटिव्ह असेल, कोणी अनोळखी व्यक्ती असेल, तुम्ही बिझनेस कोणाबरोबर पण करू शकतात, पण त्याला तुम्ही लिगली बाइंड करायला शिका. तुम्ही त्याच्यात ट्रान्सपरन्सी आणा. पैशाच्या व्यवहाराबाबतीत तुम्ही क्लिअरन्स घ्या. इन्व्हेस्टमेंट करताना बरोबरीची घ्या आणि इमोशनल डिसिजन घेऊ नका. तर तुमचा बिझनेस हा पदोपद उन्नती करत जाईल आणि तुम्हाला नक्कीच यश देईल, एवढंच मी सांगेल. माझ्या आयुष्यातल्या 3 मोठ्या चुका ह्या होत्यात की माझं पॅशनच आहे हेल्पिंग. सो तो एक माझ्या प्रकारे असं म्हणता येईल की आपलं पॅशनच आपल्याला कधीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतं. आणि त्या पॅशनच्या ह्याच्यातूनच मी ज्यांना हेल्प केली, तर त्याच्यात सगळ्यात मोठा माझा लॉस, मी माझ्या मित्राला एकाला मदत म्हणून मी त्याला आर्थिक मदत केली आणि मी तिथे कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडनं लिखित किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी न करता मी त्याला 40 लाख रुपये उचल दिलेली आहे. आणि आज त्या गोष्टीला 8 वर्ष झाले. सो सडनली ती गोष्ट माझ्याकडनं कव्हर होत नाही. आणि ओळख असल्यामुळे आणि ते पॉलिटिकल याच्यात असल्यामुळे माझे त्यांचे संबंध चांगले, पण पैशामुळे संबंध वाईट नको व्हायला आणि माझ्या चांगल्यापणाचा ते फायदा घेत आजपर्यंत ते पैसे रिकवर झाले नाही. सो आता ते रिकवर करण्यावरती मी हे करतोय. आणि आता मी 40 लाखाचे 80 लाख रुपये वसूल करणार आहे, हा माझा आत्ताचा आहे. दुसरा की नाते ओळखायला फार मोठी चुकी केली मी आत्तापर्यंत. नाते ओळखायला चुकी आपण याच्यातून करतो की कोणी आपल्याशी 2 गोष्टी चांगला बोलला का आपल्याला वाटतं अरे वा वा तो आपल्या बाजूने आहे, तो सगळं आपल्यासाठीच करतोय. पण नाही, ते सगळं रॉंग आहे. नाते जर ओळखायचे असतील तर तुम्ही त्यांची कसोटी घेतली पाहिजे. तुम्ही त्यांना पदोपदी त्यांना क्रॉस चेक केलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यातल्या अशा काही सिक्रेट्स आहे ते तुम्ही कोणाशीच शेअर नाही करायचे की जेणेकरून तुम्हाला ते फ्युचरमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतील. ज्यांना कोणाला कळलं की तुझ्याकडे पैशाची आवक चांगली आहे, तो त्या हिशोबाने आपल्याला कनेक्ट होतो. तर हा माणुसकीतला एक वीक पॉईंट माझ्याकडे होता. तर माणसं ओळखण्याला चुकी केली, इमोशनली गोष्टी केल्या. आणि तिसरी गोष्ट होती आंधळा विश्वास. तर आंधळा विश्वास आम्ही कोणावर पण ठेवला आहे. म्हणजे माझ्याकडचं जर लेबर आहे तर त्याला घरातून सपोर्ट नाही आहे आणि लव्ह मॅरेज करायचे, तर त्यांनी न काही करता मी त्याचं लग्न लावून दे, त्याला लाख रुपये दे. म्हणजे पैसा जर असेल, माणूस जेव्हा श्रीमंत असतो ना तेव्हा तो काही पण डिसिजन घेतो ज्या त्याच्या फेवरमध्ये होतील. आणि त्याला वाटतं की ते मला रिस्पेक्ट करताय, की जेव्हा करून ते पैशाला रिस्पेक्ट करत असतात. सो आंधळा विश्वास त्याच्यातूनच येतो. आणि आत्तापर्यंत मित्रच आहे, रिलेटिव्ह आहे, काय करणार आहे, तो काही करत नाही, आपण त्याला हेल्प करू या हिशोबातून मी त्यांना हेल्प केली आणि ती हेल्प माझ्या गळ्यात पडली. सो आंधळा विश्वास ठेवायला नाही पाहिजे. या 3 मोठ्या गोष्टी माझ्या चुकीच्या घडल्या माझ्या आयुष्यात. मला सर्वांना एकच सांगायचं आहे, आयुष्यामध्ये मी खूप चढ उतार पाहिले. मग ते लॉकडाऊनचे असतील, फॅमिली क्रायसिस असेल, फायनान्शियल क्रायसिस असेल, या सगळ्या गोष्टीतून मी जे शिकलो ना, त्यात मी मला जे सापडले किंवा मला जे यशाचं गमक भेटले ते मी तुमच्याशी शेअर करेल. की तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रिलेशन जोडताना जी रक्ताची नाती असतात ती आपली असतात. याच्या व्यतिरिक्त आपण जी नाती जोडतो ती पर्पजफुली असतात. नो डाऊट की रक्ताच्या नात्यांमध्ये पण पर्पज असतो, पण तो पर्पज आपल्याला हानी पोचवणारा नसतो जो बाकीच्या रिलेशनमध्ये आपल्याला हानी पोचवली जाते.
तर मी सगळ्यांना हेच सांगेल, तुम्ही तुमचा बिझनेस असेल, रिलेशन असेल, जिथेही तुम्ही स्वतःला परफॉर्म करता किंवा स्वतःला उभं करतात, तिथं तुम्ही एक आयडल म्हणून कशा पद्धतीने उभे राहाल, तर तुम्ही प्रॅक्टिकल लाईफ जगा. तुम्ही कोणालाही डिप्लोमॅटिक किंवा ॲझम्शनमध्ये जगू नका की तो असं करेल. तर ते पहिले क्रॉस चेक कराल, तो करणार आहे का नाही आहे, तो आपल्या बाजूने आहे का नाही आहे, तो आपला आहे का नाही आहे, तो पैशाशी रिलेटेड आहे की माझ्या मनाशी रिलेटेड आहे की पैशाशी रिलेटेड. हे क्रॉस चेक करायला जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा आयुष्यात तुम्ही प्रगती कराल. आणि मला नाही वाटत हे सगळे तुम्हाला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस तुम्हाला कधी अपयश येईल तर हेच तुमचं यशाचं गमक राहील. आणि अपयश खूप काही शिकवतं. जे मला शिकवलं आहे ते मी तुमच्याशी शेअर केले. थँक्यू.